नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी महा एपिसोडच्या भाग 2 भागामध्ये आपण बघणार आहोत की गुंजा ही बाहेर रडत असते आणि त्याच वेळेस मधुचे, कविता आणि कोणीच ऐकायला तयार नसतात, कारण सर्वजण डान्स करण्यामध्ये इतके मग्न झालेले असतात तर कुणाचेच लक्ष हे मधुकडे जात नाही। तेव्हा मधुला आता असे वाटते की ही हळद नेमकं कुणाच्या हातून मृण्मयीला पाठवायची। तेव्हा लगेच मधु ही धावतच गुंजाकडे येते। गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आणि मधु विचारते की गुंजा काय झाले, का रडतेस? तेव्हा गुंजा म्हणते की काही नाही आई। तर मधु म्हणते की अगं गुंजा, एक काम करतेस का? यामध्ये सर्वजण डान्स करण्यामध्ये इतके मग्न झाले आणि माया वहिनीचे फोनवर फोन चालू आहे, तिकडे उष्टी हळद पाठवायची मृण्मयीला, तू घेऊन जातेस का? तेव्हा गुंजा म्हणते हो जातेस। तेव्हा मधु म्हणते की एक काम कर, मी या हळदीवर काहीतरी ठेवण्यासाठी झाकण घेऊन येते आणि तुला रिक्षाने जाण्यासाठी पैसे घेऊन येते। म्हणून मधु धावतच आतमध्ये जाते। तेवढ्यात कबीरला कुणाचा तरी कॉल येतो आणि तो बोलत बोलत तेथे येत असतो। तेवढ्यात लगेच गुंजासुद्धा तेथे शेजारी उभी असते। तेव्हा लगेच रेशीम येते आणि कबीरला म्हणते की कबीर, आज काय रे तू फोनवर बोलतोस? फोन ठेवून दे आणि चल बरं डान्स करण्यासाठी। तेव्हा रेशीम ही कबीरच्या हाताला धरून त्याला आतमध्ये घेऊन जायला निघते। तेवढ्यात गुंजाचा धक्का आणि कबीरचा धक्का एकमेकांना लागतो आणि कबीरच्या अंगाची हळद ही गुंजाच्या चेहऱ्यावर आणि तिच्या पाठीवर उडली जाते। तेव्हा मात्र कबीर वळून मागे बघत असतो आणि त्याला सुद्धा धक्का बसतो की माझी हळद मृण्मयीला लागण्याऐवजी गुंजालाच अगोदर लागली। तर गुंजा लगेच ही मनात म्हणत असते की साहेबाची हळद मलाच अगोदर लागली आणि या हळदीवर मृण्मयीताईंचा हक्क आहे। तेव्हा गुंजा लगेच आपल्या चेहऱ्यावरची हळद आपल्या पदराने पुसून काढते। त्याच वेळेस मधु येते आणि त्या हळदीवर झाकण आणि पैसे गुंजाला देते आणि गुंजा लवकर जा असे बोलते। तेव्हा गुंजा ही मनात विचार करत असते की ही हळद मृण्मयीताईंच्या हक्काची आहे आणि त्यांना मिळायलाच हवी, म्हणून गुंजा तिथून जायला निघते। कबीर मात्र रागाने ही सर्व बघत असतो। त्यानंतर इकडे सर्वजण डान्स करण्यामध्ये इतके मग्न झालेले असतात की मायाचा फोन येत असतो, परंतु अशोकदादा मात्र काही फोन घेत नाही। तेव्हा माया भयंकर चिडते आणि आता त्यांनी फोन जर घेतला नाही तर मी लगेच मृण्मयीला आपली स्वतःची हळद लावणार। माया रागाने सर्वेशला म्हणते की मी एकदाच फक्त ट्राय करणार, नाहीतर मी कार्यक्रमाला सुरुवात करणार। सर्वेश म्हणतो की माया, इतका काही उशीर झालेला नाही, त्यामुळे काही फरक आपल्याला पडत नाही। आजी म्हणते की माया, नवऱ्या मुलाची जी हळद असते ती नवरी मुलीच्या हळदीमध्ये जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत तिला हळद लावायची नसते, परंपरा आहे तशी। तेव्हा माया चिडते आणि ही परंपरा कसली, जोपर्यंत आपण परंपरा बदलत नाही तोपर्यंत काहीही आधुनिक होणार नाही, कारण नवऱ्या मुली ह्या पार्लरमध्ये जातात आणि इतके महागडे मेकअप करतात आणि या उष्ट्या हळदीने काही त्यांच्या चेहऱ्यावर रिॲक्शन आली तर कोण जबाबदार असणार त्याला? तर मृण्मयी म्हणते की अगं आई, तू जरा हळूच बोल, मी सकाळीच हर्बल फेसपॅक लावलेला आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस। तेव्हा माया काही ऐकायला तयार नसते आणि मी कार्यक्रमाला लगेच सुरुवात करते असे ती सर्वांना सांगते। म्हणून माया लगेच मृण्मयीला तिची हळद लावायला लागते। तर मृण्मयी लगेच मायाचे हात धरते आणि पास कर, तू म्हणशील तोच कायदा नाही, जोपर्यंत कबीरची उष्टी हळद येत नाही तोपर्यंत मी हळद लावणार नाही असे स्पष्टपणे ती मायाला उत्तर देते। माया म्हणते की तू या मायाला उत्तर देतेस का मृण्मयी? तेव्हा मृण्मयी म्हणते की हो, आत्तापर्यंत तुझं प्रत्येक ही गोष्ट सहन करत आलो, कबीरच्या घरच्यांचा तू वारंवार अपमान करत आलीस तरीसुद्धा तुला मी सांभाळून घेतले, पण आता यापुढे नाही मी सहन करणार। तेव्हा माया म्हणते की मृण्मयी, तुला माझे प्रेम कधीच दिसले नाही का गं? मृण्मयी म्हणते की याला प्रेम म्हणतात का? जो माणूस दुसऱ्यावर प्रेम करतो तर त्याच्या मनाचा सुद्धा विचार तो करत असतो आणि तू कधी माझ्या मनाचा विचार केलास नाही, तू प्रत्येक वेळीस माझी घुसमट करत आलीस
आणि हे असंच प्रेम जर तुझेच असेल तर तुझे ते प्रेमसुद्धा मला नकोस. तेव्हा माया जोरात मृण्मयीवर ओरडते. तेवढ्या दरवाजामध्ये गुंजा उष्टी हळद घेऊन येते आणि आत येऊ का असे विचारते. मृण्मयी सर्वेश्वर आजी यांना खूपच आनंद होतो. तर मृण्मयी धावतच गुंजाजवळ येते. तर गुंजा ही मृण्मयीकडे बघत मृण्मयीला म्हणते की मृण्मयी ताई खूपच गोड दिसता हो तुम्ही. तेव्हा मृण्मयीसुद्धा खूप खुश होते. गुंजा सांगते की ती उष्टी हळद काय असते ती मी मृण्मयी ताईंसाठी घेऊन आले. तेव्हा माया लगेच रागाने म्हणते की मृण्मयी बघितलेस का त्या घरामध्ये तुझी काय किंमत आहे की मधुताई, विजयाताई किंवा कविता, रेशीम यांनी कोणीतरी ही हळद घेऊन यायला हवी होती, परंतु त्यांनी एका साध्या मोलकरणीला ही हळद घेऊन पाठवली. कुठल्या नात्याने त्यांनी हिला हळद घेऊन पाठवले? होपलेस माणसे आहेत ती. तेव्हा गुंजा जायला निघते तर मृण्मयी म्हणते की आपल्या बहिणीला हळद नाही लावणार का गुंजा, म्हणून ती गुंजाला हाताला धरून थांबवते. सर्वेश्वर म्हणतो की चला नवऱ्या मुलाची उष्टी हळद आली, आता लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आणि मायाला म्हणतो की माया तू मृण्मयीचे औषण कर. तेव्हा माया म्हणते की मी नाही करणार. मृण्मयी मला मागाशी काय म्हटली ते तुला आठवले नाही का? तिला तिच्या आईचं म्हणजे माझं प्रेम नकोय ही मगाशी म्हटलीच ती. त्यामुळे आता तिची बहीण आली आहे ना गुंजा, तिच्याकडून ती औषण करून घेईल. माया रागाने खुर्चीवर येऊन बसते. सर्वेश्वर आणि आजी मायाला समजवतात की अगं आपली चिमणी ही लग्न करून सासरी जाणार, तू अशी का वागतेस? मृण्मयीसुद्धा खूप रडत असते आणि गुंजासुद्धा. तेव्हा गुंजा ही मृण्मयीला आपल्या मिठीत घेते आणि लगेच एक छान असे हळदीवर गाणं ती मायलेकीवर म्हणू लागते की माय हळद लाव माझ्या अंगाला. तेव्हा मायाच्या चक्क डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतात ते गाणं ऐकल्यानंतर. आणि मृण्मयीसुद्धा खूप रडत असते आणि गुंजा लगेच मृण्मयीला घेऊन मायाजवळ येते आणि दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून इतक्या रडतात. तर गुंजाचे ते गाणे ऐकून सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि माया तटकन उठते आणि मृण्मयीचे औषण करते. तेव्हा माया आणि मृण्मयी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडतात. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी कबीर लग्नासाठी खूप छान असा तयार झालेला असतो. सर्वजण देवाला नमस्कार करून मधु ही देवाला म्हणते की हे कार्य निर्विघ्नपणे पार पडून दे, म्हणून देवाला नमस्कार करतात आणि सर्वजण हे मृण्मयीच्या घरी जाण्यासाठी तयार होतात. उमेर हा कबीरला म्हणतो की कबीर खूपच सुंदर दिसतो रे. तेव्हा मधु ही कबीरची दृष्ट काढत म्हणते की आता माझा कबीर घोड्यावर बसणार आणि संसाराला सुरुवात करणार. तेव्हा अशोकदादा म्हणतात की घोड्यावर तर बसणारच, परंतु लगाम मात्र कोणाच्या हाती आहे हे वेळच ठरवणार. तेव्हा मात्र जी कडूमामी असते ती म्हणते की अगं मधु लग्न कर आहे, सर्व मात्र जळतच ठेवायचे, ते वात आणि ते काही तेल टाकून नसतात का ते. तेव्हा लगेच मामी बोलून जाते की सुबोधचे लग्न आहे. तेव्हा सुबोध म्हणतो की मामी माझं लग्न नाही, तुम्ही काय विसरतात की कबीरचं लग्न आहे. तेव्हा लगेच त्यातील एकजण मामा म्हणत असतात की मामी तुम्ही इतक्या विसराळू आहेत की म्हणून मामांना आणण्यासाठी सुद्धा विसरून गेल्यात. तेव्हा सर्वजण खूप हसतात आणि कबीर तू कबीर आहे हेच माझ्या लक्षात राहत नाही असे मामी बोलतात. तेव्हा मामी परत बोलतात की मधु ते पेट तर ठेवायला मात्र विसरू नको. तेव्हा कबीर म्हणतो की दिवा. मामी म्हणतात की हो दिवाच. तेव्हा मामी म्हणते की मी थांबू का, तो दिवा कायम विझून न देण्यासाठी मी येथेच थांबते. मधु म्हणते की हो तुम्ही घरीच थांबा. तेव्हा मामी म्हणते की लाडू चिवड्याचे डबे मात्र टेबलवर ठेवण्यासाठी विसरू नका, बाकी मला काही लागत नाही, मी येथेच थांबते. तेव्हा लगेच सर्वजण जायला निघतात. तर मधु म्हणते की गुंजा कुठे, तिचं अजून आवरले की नाही, म्हणून ती गुंजाला आवाज देऊ लागते. तेव्हा विजय म्हणते की अगं मधु ती येईलच, तोपर्यंत आपण निघूयात. त्याचवेळी सर्वजण गाडीत बसून हे तिकडे जाण्यासाठी निघतात. कबीर आणि उमेर मात्र मागे असतात. तर गुंजा ही देवाला नमस्कार करून आणि त्या फॅमिली फोटोच्या फोटोवरून हात फिरवत ते घरातून जायला निघते. देवबाप्पाला म्हणते की काही चुकलं असेल तर मला माफ कर, म्हणून देवाला हात जोडत ती बाहेर येते. तर कबीर इकडे उमेरला म्हणतो की तुला आठवण आहे ना की मी तुला काही सांगितले ते. उमेर म्हणतो की तिकडे तुझ्या डोक्यावर अक्षता पडणार आणि गुंजा आणि मी हा डोंगरवाडीला जायला निघणार. तेवढ्यात उमेरला कॉल येतो आणि तो बोलतच असतो. तेवढ्यात गुंजा मागून येते. गुंजा आपल्या हातामध्ये गाठोडं घेऊन येते आणि कबीरकडे बघत असते. तेवढ्यात मधु येते आणि गुंजा काय ग हे गाठोडं घेऊन येतेच का थांबली आणि ते गाठोडे का घेतलेस, चल ना लवकर किती उशीर.
तेवढ्यात अशोकदादाही मधूला आवाज देतात आणि मधुसुद्धाही जाते. कबीर आणि गुंजा एकमेकांकडे बघत असतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कबीर आणि मृण्मयी यांचे लग्न लागत असते. गुंजा दरवाजातून आतमध्ये येत असते की गुंजा माहेर तोडलेस, सासरसुद्धा तोडलेस, कोण ग तू, कुठल्या नात्याने, असे बोलत जेव्हा ती आतमध्ये रडतच येत असते तेव्हा तिच्या पदराने पेट घेतला जातो. तेव्हा मृण्मयीसुद्धा खूप खुश असते आणि ह्या मंगलाष्टका झाल्यानंतर कबीर मृण्मयीच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घालण्यासाठी लागतो. त्याचवेळीस त्याचे लक्ष गुंजाकडे जाते आणि गुंजाकडे गेल्यानंतर त्या पदर जो पेटलेला असतो तो लगेच धावतच आपल्या हातातील वरमाला हा फेकून देतो आणि गुंजाला वाचवतो. गुंजा बेशुद्ध पडते आणि कोण्या राजाची ग तू राणी असे आपल्या मनात म्हणते. तेव्हा कबीर हा आपल्या मिठीत त्याने गुंजाला घेतलेले असते. मृण्मयीला हे सर्व बघून खूपच धक्का बसतो. तेव्हा मित्रांनो, आता कबीर आणि मृण्मयी यांचे लग्न व्यवस्थित पार पडणार का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.